Dear students, so in this video we are going to start discuss the PYQ of second chapter, that is Introduction to SEO. तर Introduction to SEO हा चॅप्टर तुमच्या बोर्डच्या एक्झामसाठी 10 मार्क्सचा वेटेज असतो याला, ठीक आहे. सो इन दिस चॅप्टर लाईक यू हॅव फ्यू ऑब्जेक्टिव्स अँड ऑल्सो यू हॅव आन्सर द फॉलोइंग. तर आपल्याकडे आन्सर द फॉलोइंग पण आहे. कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत, कोणते आन्सर द फॉलोइंग केले पाहिजेत ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. आणि आपण PYQ पण कंप्लीट करणार आहोत ऑब्जेक्टिव्सचे. आणि आपण जे डिस्कस करतोय ते तुमचा पेपर आहे, तेच तुमच्या पेपरमध्ये असणार आहे 101% गॅरंटीड, ठीक आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स स्टार्ट डिस्कसिंग आवर सेकंड चॅप्टर इंट्रोडक्शन. चॅप्टरचं नाव काय, इंट्रोडक्शन टू SEO. आय होप सो सगळ्यांनी वन शॉट व्हिडिओ याचा कंप्लीट केला आहे, टेक्स्टबुक रीड केला आहे. मग तुम्ही PYQ कडे या. जर तुम्ही वन शॉट व्हिडिओ आणि टेक्स्टबुक कंप्लीट केल्यानंतर PYQ मध्ये आल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन रीड करताच तुमच्या डोक्यामध्ये आन्सर क्लिक होऊन जातो, बरोबर. आणि एखादा स्टुडंट वन शॉट व्हिडिओ बघत नसेल आणि टेक्स्टबुक पण रीड करत नसेल, डायरेक्टली PYQ वरती जम्प करत असेल, तर तुम्हाला असं पाठ करावं लागेल किंवा रट्टा मारावं लागेल. पण हे सगळं करून IT मध्ये काही यूज नाही आहे. सो मी असं रेकमेंड करतो की तुम्ही आधी वन शॉट व्हिडिओ हा चॅप्टरचा बघा, ऑलरेडी अपलोड केलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक पण भेटून जाईल. तो आधी तुम्ही कंप्लीट करा, म्हणजे तुमचं बेसिक्स क्लिअर झालं, चॅप्टरचं आयडियोलॉजी क्लिअर झालं, मग आपण PYQ स्टार्ट करू शकतो, ठीक आहे. चलो सर, एक्झाममध्ये नाही, तुमच्या पेपरमध्ये कोणते कोणते क्वेश्चन असणार आहेत, स्टेटमेंट काय ऐकलं का तुम्ही, तुमच्या पेपरमध्ये कोणते कोणते क्वेश्चन्स असणार आहेत ते बघून घ्या बरं. हा क्वेश्चन तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये भेटतो, फुल फॉर्म ऑफ SEO. आता सगळ्यांना माहिती आहे SEOचा फुल फॉर्म काय, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, ठीक आहे. ते लोकांना ऑप्टिमायझेशन लिहिताना तर स्पेलिंगमध्ये S लिहितात बरं का, ते चुकीचं आहे. ऑप्टिमायझेशन, ऑप्टिमायझेशन लक्षात राहू द्या, ठीक आहे. सिलियसली मिस्टेक्स तुम्ही करता आणि तुमचे 1 मार्क्स लूज होऊ शकतो. सो व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ SEO, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. सो व्हॉट इज सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन? इट इज अन टेक्निक used for designing and developing the website so the website can be ranked at the higher in SERP. What is SERP? Search engine result pages. सर्च इंजिन रिझल्ट पेजेसमध्ये आपल्या वेबसाईटला एक चांगला रँक भेटावा किंवा टॉप रँक भेटण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्या वेबसाईटला ऑप्टिमाइज करावं लागेल. ऑलरेडी मला सगळं कन्सेप्ट माहिती आहे. हा क्वेश्चन कंपल्सरी एक्झाममध्ये विचारतात आणि हे तुमचे टेक्स्टबुकचे बॅक एक्सरसाइज आपण डिस्कस करतो बरं का. दिस इज युअर टेक्स्टबुक बॅक एक्सरसाइज, हे तुमचे टेक्स्टबुकचे बॅक एक्सरसाइजचे क्वेश्चन्स आहेत. तर टेक्स्टबुकचे बॅक एक्सरसाइजचे पण क्वेश्चन्स तुमच्या एक्झाममध्ये विचारतात, ठीक आहे. डॅश आर द लिंक्स ऑन द वेबसाईट दॅट वेन क्लिक द युजर्स टू द अनदर साईड, सो दॅट इज कॉल्ड एज बॅकलिंक. सो एका लिंकवरती क्लिक केल्यानंतर युजर ज्या वेळेस नेक्स्ट पेजला जातो त्याला आपण काय म्हणतो, बॅकलिंक. वन ऑफ द ऑप्टिमायझेशन फॅक्टर टू इम्प्रूव्ह इमेजेस इज बाय युझिंग डॅश ॲट्रिब्यूट. इमेज आणि ॲट्रिब्यूट आला तर ALT ॲट्रिब्यूट, ALT attribute, okay? And dash helps to find out what can be done to improve the ranking on search engines so that the consumers can find the website with greater ease. Of course, we have to do the SEO audit. So after performing SEO audit, we can exactly know what can be done to get a better ranking on the SERP, that is search engine result pages. Dash file tells search engine which page you want to exclude from indexing. सो आपल्याला कोणता पेज इंडेक्सिंग नाही करायचं आहे हे सांगतं कोण, robots.txt फाईल. ऑलरेडी मी तुम्हाला वन शॉट व्हिडिओमध्ये robots.txt फाईल बद्दल एक आयडिया दिली आहे, ठीक आहे. अजून काय या चॅप्टरमध्ये, मॅच द फॉलोइंग तुम्ही एकदा बघून घ्या बरं, ठीक आहे. सो मॅच द फॉलोइंग. इमेज ऑप्टिमायझेशन म्हणजे काय, इमेज ऑप्टिमायझेशन म्हणजे ALT ॲट्रिब्यूट. इमेज आला की ALT ॲट्रिब्यूट. लिंक्स टू ट्विटर, फेसबुक, दिस इज अन सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन, बरोबर. डिस्क्रिप्शन बाय द ऑथर इज गिवन बाय द मेटा टॅग. And white hat strategy is nothing but the SEO technique. So हा पण क्वेश्चन 2 करेक्ट आन्सर बॅक एक्सरसाइज मधला क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले. द पेज कंटेंट ऑप्टिमायझेशन कॅन बी डन युझिंग कीवर्ड्स इन, सो टायटल अँड मेटा. सो तुम्हाला जर तुमचा पेज कंटेंट ऑप्टिमाइज करायचं असेल तर तुम्हाला 2 टॅगचा वापर करावा लागतो, टायटल अँड मेटा. तो इथून आता ॲक्च्युअलमध्ये क्वेश्चन्स सुरू होत आहेत. हे बघा, फुल फॉर्म SEO स्टँड्स फॉर डॅश. हा क्वेश्चन मार्च 23 मध्ये पण विचारले आणि मार्च 24 मध्ये पण विचारले, ठीक आहे. सो आत्ताच आपण डिस्कस केलं SEO स्टँड्स फॉर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. डॅश इज युजफुल इन इन्क्रीजिंग द नंबर ऑफ विजिटर्स टू अ वेबसाईट. व्हॉट इज हेल्पफुल और व्हॉट इज देअर टू इन्क्रीज द नंबर ऑफ विजिटर्स टू अ वेबसाईट? देयर इज ओनली वन आन्सर, दॅट इज SEO. एक्झाममध्ये तुम्ही असं SEO लिहायचं आणि ब्रॅकेटमध्ये याचा फुल फॉर्म पण लिहायचं, सर्च इंजिन
ऑप्टिमायझेशन, याचा फुल फॉर्म पण लिहायचा, फुल फॉर्म नाही लिहिलं तर कट होऊ शकतं. ठीक आहे. ऑप्टिमायझेशन जे ज्या फिल इन द ब्लँक्समध्ये असं तुम्हाला फुल फॉर्म लिहायला पॉसिबल आहे तिथं तुम्ही फुल फॉर्म असं लिहू शकता. ठीक आहे. चलो नेक्स्ट काय आपल्याकडे बघा बरं. टाइप्स ऑफ एसईओ मधनं पण क्वेश्चन विचारतात. डॅश एसईओ इन्क्लूड्स प्रोव्हिजन फॉर गुड कंटेंट, गुड कीवर्ड ऑन पेज. सो ऑन पेज एसईओ प्रोवाइड्स includes the provisions for good content and good keywords. लक्षात राहू द्या. Dash SEO includes link building, increasing link popularity by submitting open directories. Yes, off page SEO. तर तुम्हाला लेक्चरमध्ये ऑन पेज ऑफ पेज मधला डिफरन्स क्लिअर करताना मी तुम्हाला सगळं पॉईंट्स मला सांगितलं होतं. आता जो स्टुडंट वन शॉट व्हिडिओ बघून येतोय त्याला क्वेश्चन रीड करताच डोक्यामध्ये आन्सर क्लिक होत असेल, हो की नाही? ठीक आहे. दिस इज लाईक रिव्हिजन असलं तर PYQ तुम्हाला सोपं जाईल, आणि PYQ तुम्हाला सोपं गेला तर पेपर पण सोपं जाईल. ठीक आहे. काय दिले आपण अजून. डॅश इज कन्सर्न विथ हाऊ गुड युअर नेटवर्क इज, दॅट इज ऑफ पेज एसईओ. सो नेटवर्क बद्दल किंवा लिंक बद्दल जो काय कन्सर्न येतो तो सगळा ऑफ पेजमध्ये असतो. टायटल, मेटा, डिस्क्रिप्शन किंवा वेबसाईटमध्ये किती टेक्स्ट असले पाहिजेत, इमेजेस कसे असले पाहिजेत, हे सगळं ऑन पेजमध्ये येतो. ठीक आहे. द डॅश एसईओ टेक्निक इज यूज टू डिस्प्ले रेलेव्हंट कंटेंट ऑन वेब पेज. व्हाईट हॅट. इररेलेव्हंट कंटेंट म्हणजे ब्लॅक हॅट. आपल्याकडे दोन टेक्निक्स असतात ना, सगळ्यांना माहिती आहे. एसईओ ऑप्टिमायझेशन करण्यासाठी वी हॅव टू टेक्निक्स, व्हाईट हॅट, ब्लॅक हॅट. तर डिफरन्स एक्झाममध्ये विचारतात, बरोबर. एक्झामला आन्सर द फॉलोइंगमध्ये त्याचे डिफरन्स विचारतात व्हाईट हॅट, ब्लॅक हॅटबद्दल. ठीक आहे. सो जर तुम्ही लिगली किंवा तुम्ही रेलेव्हंट कंटेंट वापरून ऑप्टिमाइज करत असेल तर त्याला आपण व्हाईट हॅट म्हणतो. आता जर तुम्ही इलिगली किंवा इररेलेव्हंट कंटेंट यूज करून ऑप्टिमाइज करत असाल तर त्याला आपण काय म्हणतो? ब्लॅक हॅट म्हणतो. राईट. Dash SEO technique that search engine recommends as a part of good design. So what is good design? White hat. So Dash SEO techniques is used to display duplicate content, irrelevant content, copied content. असं जर आलं तर आन्सर असतो black hat. Always this question comes in the exam. HTML programs should start with dash. Yes, HTML programs should always start with doc type HTML. If HTML codes is going to start with doc type HTML, then only we can say that our page is optimized. जर तुम्हाला तुमचं पेज ऑप्टिमाइज करायचं असेल तर तुमचं पेज कसं स्टार्ट, म्हणजे तुमचं पेजमध्ये कोडिंग कसं स्टार्ट झालं पाहिजे? पेजमध्ये कोडिंग स्टार्ट झालं पाहिजे डॉक टाइप HTML ने. ठीक आहे. वन ऑफ द ऑप्टिमायझेशन फॅक्टर टू इम्प्रूव्ह इमेजेस इज बाय युझिंग alt ॲट्रिब्यूट. जसं आपण डिस्कस केलं, इमेज आणि ॲट्रिब्यूट आला तर लक्षात घ्या alt ॲट्रिब्यूट. Image tag with dash attribute also contributes to optimization. Alt attribute. Dash tag with alt attribute also contributes to optimization. Image tag. Tag म्हटलं ना, सो इथं IMG आणि असं लिहायचं. ठीक आहे. इमेज टॅग. चलो सो अजून काय दिलंय बघूयात. हे क्वेश्चन एक्झाम मध्ये एव्हरी इयर विचारतात. हा क्वेश्चन एव्हरी इयर असतो एक्झाम मध्ये. मेटा डिस्क्रिप्शन शुड बी अप टू 72 डॅश कॅरेक्टर. 160 लक्षात घ्या. मेटा किती असतो? 70 to 160 कॅरेक्टर्स तुमचा मेटा डिस्क्रिप्शन असतो. टायटल किती असतो? टायटल इज अप टू 60 कॅरेक्टर्स. 60 कॅरेक्टर्स पर्यंत टायटल असतो आणि 70 to 160 मेटा असतो. लक्षात राहू दे बरं, कन्फ्यूज होऊ नका याच्यामध्ये. ठीक आहे. मेटा डिस्क्रिप्शन किती असतो? 70 to 160. टायटलमध्ये किती कॅरेक्टर्स असतात? ओनली 60 कॅरेक्टर्स. Title content should be up to 60 characters. Meta description should be 70 to 160. Okay. Dash are important words and phrases related to the developed website. So SEO keywords are the important. बघा, words and phrases लक्षात घ्या. Words and phrases आलं की SEO keywords. Okay. Words and phrases आलं की SEO keywords. So next. Keyword research and analysis is important part of search engine optimization. Three things are important part of search engine optimization. This research, keyword and analysis. Dash is a powerful tool in promoting website. SEO bookmarking. So SEO bookmarking is a powerful tool in promoting website. सगळ्यात जास्त पॉवरफुल टूल कोणता आहे वेबसाईटला प्रमोट करण्यासाठी? सोशल बुकमार्किंग. ठीक आहे. SEO social bookmarking is very useful for dash SEO optimization. It comes in off page optimization. Right. SMO stands for. हा क्वेश्चन पण एव्हरी इयर एक्झाम मध्ये विचारतात. ठीक आहे. जे बोर्ड्स मध्ये विचारले ना त्या क्वेश्चनवर तुम्ही जास्त फोकस करा. बाकी क्वेश्चन्स पण तुम्ही करून ठेवा, पण जो बोर्ड्स मध्ये कंटिन्युअसली विचारलेत ना त्या क्वेश्चनवर तुम्ही जास्त फोकस करा. ठीक आहे. SMO stands for social media optimization. लक्षात राहू द्या.
सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन लिहू नका, इथं SMO विचारले, सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन. डॅश आर द लिंक्स ऑन द वेबसाईट दॅट वेन क्लिक्स टेक द युजर टू द अनदर साईट. आन्सर इज बॅकलिंक. लक्षात राहू दे. ठीक आहे. डॅश टेल्स सर्च इंजिन विच पेज यू वॉन्ट टू एक्सक्लूड फ्रॉम इंडेक्सिंग. आन्सर इज robots.txt. Dash is powerful tool. Social bookmarking. Social bookmarking is very useful for off-page SEO optimization. Okay. चलो हा पण क्वेश्चन एक्झाममध्ये खूप वेळा विचारतात. डॅश इज, हे तुमचा एक्साइज मधलाच क्वेश्चन आहे. डॅश इज अ फ्री SEO ऑडिट टूल दॅट विल परफॉर्म अ डिटेल्ड SEO अनालिसिस. SEO ऑप्टिमर. सो हा एक फ्री टूल आहे, हा एक फ्री ऑडिट टूल आहे जो डिटेल्ड SEO अनालिसिस करतो. आणि आपल्या प्रॅक्टिकलमध्ये पण आपण SEO ऑप्टिमर या फ्री टूलला वापरले आपण, बरोबर. डॅश इज अ प्रोसेस बाय विच सर्च इंजिन स्कॅन अ वेबसाईट. इम्पॉर्टंट एक्झामला येतो. सो सर्च इंजिन वेबसाईटला स्कॅन कसं करतो? बाय अ प्रोसेस कॉल्ड एज स्क्रॉलिंग. बाय अ प्रोसेस कॉल्ड एज स्क्रॉलिंग. ठीक आहे, क्रॉलिंग स्पेलिंग लक्षात राहू द्या. ठीक आहे. डॅश SEO ऑडिट tool like SEO Optimer and SEO Meter are the tools to determine the health of the website. So health सांगण्यासाठी आपल्याकडे SEO Optimer तर आहे, अजून एक इम्पॉर्टंट आहे SEO Meter. Okay, so these are the free SEO tools which can help to identify the health of the website. ट्रू और फॉल्स मध्ये आता ज्या स्टुडंटला फिल इन द ब्लँक्स कळाला त्याला पुढचा तर सगळं सोपं जाईल. बघा, SEO stands for सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. आन्सर इज SEO is technique used for designing and developing website to rank high in search engine results. True. लक्षात राहू दे. प्रत्येक क्वेश्चन आपण जे रिवाइज करतोय हेच तुमचा पेपर असणार आहे आणि हेच तुमच्या पेपरमध्ये असणार आहे, गॅरंटीड. तर आपण जे काय रिवाइज करतोय प्लीज लक्ष देऊन रिवाइज करा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याचा PDF भेटेल, तुम्ही PDF मधनं पण गो थ्रू करा. पण व्हिडिओ पूर्ण ऐका, मग PDF ने गो थ्रू करा. हे बघा, MCQs भरपूर आहेत, बरोबर. MCQ भरपूर आहेत, तर भरपूर MCQ मध्ये रिव्हिजन आणि तुमचा सेल्फ स्टडी खूप मॅटर करतो. एक जरी ट्रूचं फॉल्स केलं तर 1 मार्क गेलेत. सर्च इंजिन इज अन ऑफलाईन प्रोग्राम दॅट हेल्प्स युजर टू सर्च इन्फॉर्मेशन फॉर www. आन्सर इज फॉल्स. सर्च इंजिन इज नॉट अन ऑफलाईन प्रोग्राम, इट इज अन ऑनलाईन प्रोग्राम. ऑन पेज SEO includes provision of good content and good keyword. Okay, answer is true. On page SEO is concerned with information that is displayed to the end user. Answer is true. Off page SEO is concerned with website relationship. Yes, answer is true. Off page मध्ये काय येतो? website relationship. Okay. SEO techniques. आपल्याकडे काय SEO techniques पण आहेत. So white hat strategy include relevant content. Answer is true. So white hat content मध्ये काय येतो? relevant content. सर relevant content आला तर white hat and irrelevant content आला तर काय म्हणतो आपण त्याला? black hat. हे लक्षात राहू दे. ठीक आहे. आणि डिफरन्स बिटवीन व्हाईट हॅट अँड ब्लॅक हॅट पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. पुढचं एकदा तर तुम्ही रीड करून अनालाइज करा. बघा, सगळे क्वेश्चन्स मार्च 23-24 मध्ये विचारलेले. ठीक आहे. SEO techniques are classified into 3 categories. Answer is false. SEO techniques are classified into 2 categories. बरोबर. कोणत्या कॅटेगरीज? व्हाईट हॅट, ब्लॅक हॅट. टाइप्स म्हटलं की ऑन पेज, ऑफ पेज, बरोबर. सो 3 नाही आपल्याकडे. ठीक आहे. सो हा फॉल्स आहे. बघा, ब्लॅक हॅट SEO टेक्निक्स इज यूज फॉर ऑप्टिमाइजिंग द वेबसाईट. ब्लॅक हॅट SEO टेक्निक्स आर यूज फॉर ऑप्टिमाइजिंग द वेबसाईट. आन्सर इज हा पण एक टेक्निक असते ना. बघा, काही लोक तर फॉल्स लिहितात कारण हे ॲक्च्युली डुप्लिकेट आहे, कॉपीड कंटेंट आहे, मान्य आहे. हा पण एक टेक्निक आहे ना. सो आन्सर इज ट्रू. व्हाईट हॅट SEO इज टेक्निक दॅट सर्च इंजिन डू नॉट अप्रूव्ह. White hat SEO technique that search engine do not approve. Answer is false. कुणाला अप्रूव्ह नाही करत? ब्लॅक हॅटला पण अप्रूव्ह नाही करत, व्हाईट हॅटला अप्रूव्ह करतो बिकॉज व्हाईट हॅट फॉलोज रेलेव्हंट कंटेंट. ठीक आहे. असं कन्फ्यूज होऊ नका याच्यामध्ये. सिंग्युलर टॅग लाईक इमेज शुड बी सेल्फ एनक्लोज लाईक दिस. आन्सर इज सिंग्युलर टॅग लाईक इमेज शुड बी सेल्फ एनक्लोज्ड. आता मला सांगा, सिंग्युलर टॅग किंवा एम्प्टी टॅगला आपण सेल्फ एनक्लोज करतो, बरोबर. त्याला सेल्फ एनक्लोज कसं करतो आपण? असं सेल्फ एनक्लोज करत नाही आपण सेल्फ एनक्लोज असं करतो, IMG, आणि नंतर करतो, याला आपण म्हणतो सेल्फ एनक्लोज, बरोबर. सो आन्सर इज फॉल्स. दुसरं बरोबर आहे. हा स्टेटमेंट बरोबर आहे. सिंग्युलर टॅग लाईक IMG शुड बी सेल्फ एनक्लोज लाईक दिस. हां, हे बरोबर आहे. मग इथं ट्रू येणार. बघितलं का किती छोट्या छोट्या पॉईंट्समध्ये कन्फ्युजन क्रिएट करतात. एक्झाममध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. सेल्फ एनक्लोज आपण असं करत नाही, सेल्फ एनक्लोज आपण असं करतो. ठीक आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन का? आणि हे बघा 24 मध्ये विचारलेलं क्वेश्चन आहे.
म्हणून टेक्स्टबुक रीड करणं खूप इम्पॉर्टंट आहे. टायटल कंटेंट शुड बी अप टू 60 कॅरेक्टर. येस, अगदी बरोबर. मेटा डिस्क्रिप्शन शुड बी यूज टू बूस्ट युअर ऑफ पेज एसईओ. फॉल्स. ॲक्च्युली ऑफ पेज एसईओ मध्ये मेटा येत नाही, मेटा येतो ऑन पेजमध्ये. ठीक आहे. मेटा डिस्क्रिप्शन शुड बी 70 to 160 कॅरेक्टर्स. ट्रू. IMG टॅग विथ आल्ट ॲट्रिब्यूट ऑल्सो कॉन्ट्रीब्युट्स टू ऑप्टिमायझेशन. ट्रू. किती सिम्पल आहेत ना म्हणतो. वन शॉट आणि टेक्स्टबुक रीड करा, सगळं सिम्पल वाटेल तुम्हाला. एसईओ सोशल बुकमार्किंग इज व्हेरी युजफुल फॉर ऑफ पेज एसईओ ऑप्टिमायझेशन. Backlinks are links on website that when clicked take the user to the another site. Answer is also true. ठीक आहे. त्याच्यानंतर वेबसाइट्स मोबाईल फ्रेंडलीनेस इज नॉट इम्पॉर्टंट फॅक्टर इन रँकिंग. आन्सर इज फॉल्स. ॲक्च्युली मोबाईल फ्रेंडलीनेस एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. सो याचा आन्सर असला पाहिजे ट्रू. मोबाईल फ्रेंडलीनेस इज ओनली यूज्ड फॉर रँकिंग द वेबसाईट. ओके. सो मोबाईल फ्रेंडलीनेस आपण काय सांगू शकतो. क्रिएटिंग रोबोट डॉट टेक्स्ट अँड स्पीड ऑफ द वेबसाईट. दीज ऑल आर द फॅक्टर्स फॉर दीज आर द अदर फॅक्टर्स. हे सगळं कशामध्ये येतो, अदर फॅक्टरमध्ये येतो. सो आन्सर इज ट्रू. Social bookmarking is powerful tool in promoting a website. Answer is SEO Optimer provides clear and actionable recommendations that can be taken to improve your online presence. Answer is true. SEO audit does not help to analyze the website health. Answer is false. Actually SEO आपण का करतो, ऑडिट का करतो, so that आपण हेल्थला अनालाइज करू शकतो. SEO audit helps to find out what could be done to improve ranking on search engines so that consumers could find the website with greater ease. Answer is true. SEO Optimer is paid SEO audit tool. Answer is false. It is not a paid audit tool. आपण एकदा त्याला यूज करू शकतो, सारखं यूज नाही करू शकत. ठीक आहे. तर त्याच्यानंतर या चॅप्टरमधनं MCQ पण येतात. MCQ 1 करेक्ट आन्सर. SEO स्टँड्स फॉर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. हाच क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये असणार आहे. SEO इज सबसेट ऑफ सर्च इंजिन मार्केटिंग. लक्षात राहू द्या. SEO कोणाचा सबसेट असतो, सर्च इंजिन मार्केटिंगचा. SEO इज युजफुल इन इन्क्रीजिंग द नंबर ऑफ विजिटर्स टू द वेबसाईट. इट इज नॉट डिक्रीजिंग. SEO यूज केल्याने आपल्या वेबसाईटमध्ये विजिटर्स वाढतात. हेच क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये असणार आहे. डॅश इज कन्सर्न विथ वेबसाईट रिलेशनशिप ऑफ पेज SEO. हे बघा, आता एखादा स्टुडंटने ट्रू ऑर फॉल्स आणि फिल इन द ब्लँक जरी व्यवस्थित केलं असेल, आन्सर बघायची पण गरज नाही. आपण आन्सर न बघता क्वेश्चन रीड, मित्रांमध्ये ऑप्शन पण बघायची गरज नाही. हो की नाही, ऑप्शन पण बघायची गरज नाही आहे. तर आपलं बेसिक्स क्लिअर असेल तर. ठीक आहे. डॅश includes provision of good content, good keywords selection on page SEO. डॅश includes link buildings off page. लिंक बिल्डिंग आला की ऑफ पेज, लिंक एक्सचेंज आला की ऑफ पेज. हे बघा, एव्हरी इयर हा क्वेश्चन येतोय पेपरमध्ये. 22, 23, 24 मध्ये पण विचारले. डॅश includes relevant content on page SEO. अरे किती सिंपल क्वेश्चन आहे. आणि डॅश includes duplicate content or irrelevant content off page SEO. डॅश इज कन्सर्न्ड विथ व्हाईट हेड SEO. व्हाईट हेड SEO मध्ये काय असतो, वेल लेबल्ड इमेजेस. बाकी सगळे ऑफ पेज SEOचे कंटेंट्स आहेत. Cloaking or redirecting the user to another site or page is dash type of strategy. Black hat. Dash are techniques that search engine recommends as a part of good design. Answer is white hat. Title content should be up to dash characters in searching method. Title किती असले पाहिजे, up to 60 characters. The singular tag for MG it should be self enclosed like MG, मग नंतर स्लॅश होतो. सेल्फ एनक्लोज मध्ये नंतर स्लॅश होतो. ठीक आहे. टायटल शुड बी अप टू, तुम्हालाच माहिती आहे, टायटल शुड बी अप टू हाऊ मेनी कॅरेक्टर, 60. अप टू 60. इट इज गोइंग टू स्टार्ट फ्रॉम, टायटल कुठून स्टार्ट होतो, टायटल अप टू 60 असलं पाहिजे. ठीक आहे. मेटा शुड बी अप टू 70 to 160. इमेज टॅग विथ अल्ट ॲट्रिब्यूट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट द इमेजेस. सो इमेज टॅग कोणता ॲट्रिब्यूट असतो, अल्ट ॲट्रिब्यूट. Dash is a powerful tool in promoting a website. Answer is social bookmarking. Social bookmarking is a powerful tool in promoting a website. Dash are website links that are stored for future references. Option B, bookmark. Dash deal with enhancing website ranking using interactive communities like Facebook, Twitter. अरे social media, Facebook, Twitter आले के लक्षात घ्या, social media optimization. Dash are link on one website that when click take the user to the another site, backlink.
Dash represents a vote of confidence from one site to another. Backlinks. Okay. Dash file tells search engine which page you want to exclude from indexing. Robots.txt. एकच गोष्ट सारखं सारखं रिपीट होतोय. आता ज्यांनी फिल इन द ब्लँक्स क्लिअरली ऑब्झर्व केलं असेल त्यांना कळत असेल एकच क्वेश्चन सारखं सारखं रिपीट होतोय. बरोबर. हेच असतो आय टी. इज सो सिम्पल. फक्त तुमचं रिव्हिजन मॅटर करतो की तुम्ही किती रिव्हिजन केले. टू सेव्ह द बुकमार्क इन ब्राउझर बाय क्लिकिंग डॅश आयकन टू द URL स्टार आयकन. स्टार केल्यानंतर आपण बुकमार्क करतो ना, कोणत्याही वेबसाईटला स्टार केल्यानंतर काय होतो, बुकमार्क होतो. तो कोणता आयकन असतो, स्टार. बरं. अपार्ट फ्रॉम मोबाईल फ्रेंडलीनेस विच फॅक्टर ऑल्सो रँक्स द वेबसाईट हायर. SEO ऑप्टिमर. एक मिनिट. अपार्ट फ्रॉम मोबाईल फ्रेंडलीनेस विच फॅक्टर ऑल्सो रँक द वेबसाईट हायर. फॅक्टर विचारलं ना त्यांनी. ॲक्च्युली तर आन्सर असलं पाहिजे स्पीड ऑफ द वेबसाईट. फॅक्टर आहे ना, आन्सर इथं चुकीचं दिलं आहे बघा. तर SEO ऑप्टिमर नाही. हा तर ऑडिट टूल झाला ना, हा तर SEO ऑडिट टूल झाला. बरोबर. फॅक्टर काय, फॅक्टर त्यांनी फॅक्टर विचारलं ना, फॅक्टर असतो स्पीड ऑफ वेबसाईट. फॅक्टर काय, स्पीड ऑफ वेबसाईट. सो याचा आन्सर आहे ए. काय याचा आन्सर, आन्सर आहे ए. त्यानंतर काय आपल्याकडे अजून SEO ऑडिटमधनं काय विचारतात. डॅश हेल्प्स टू फाइंड आउट व्हॉट कुड बी डन टू इम्प्रूव्ह रँकिंग ऑन सर्च इंजिन. SEO ऑडिट काय केल्यानंतर आपण आपल्या वेबसाईटला हायर रँक करू शकतो हे सांगतं कोण, SEO ऑडिट. डॅश द फ्री SEO ऑडिट टूल दॅट विल परफॉर्म डिटेल्ड SEO एनालिसिस. आन्सर इज SEO ऑप्टिमर. SERP स्टँड्स फॉर सर्च इंजिन रिझल्ट पेजेस. SERP साठी स्टँड करतो सर्च इंजिन रिझल्ट पेजेस. What is the process by which search engine crawler, spider, bot scan a website crawling? ठीक आहे. MCQ 2 करेक्ट आन्सर पण या चॅप्टरमधून विचारतात. एक क्वेश्चन बघा किती सिम्पल यार. तर क्वेश्चन बघताच तुमच्या डोक्यामध्ये आन्सर क्लिक झाला पाहिजे यार. द SEO इज अ टेक्निक यूज फॉर डिझायनिंग अँड डेव्हलपिंग. आपलं डेफिनेशनच आहे ना SEOचं डेफिनेशन. सो SEO इज अ टेक्निक फॉर डिझायनिंग अँड डेव्हलपिंग. आणि हे क्वेश्चन बोर्ड एक्झाम दरवर्षी विचारतात. किती सिम्पल. टाइप्स ऑफ SEO ऑन पेज ऑफ पेज. हे बघा टाईपमध्ये गडबड करू नका. भरपूर स्टुडंट ब्लॅक हॅट व्हाईट हॅट करतात. अरे ब्लॅक हॅट व्हाईट हॅट टेक्निक झालं, टेक्निक. टाईपमध्ये काय येतो, टाईपमध्ये ऑन पेज ऑफ पेज येतो आणि टेक्निकमध्ये व्हाईट हॅट ब्लॅक हॅट येतो. ठीक आहे. अदर फॅक्टर टू रँक द वेबसाईट हायर इज क्रिएटिंग robot.txt अँड स्पीड ऑफ द वेबसाईट. ठीक आहे. अजून एक असतो स्पीड ऑफ द वेबसाईट आणि अजून एक असतो मोबाईल फ्रेंडलीनेस. पण मोबाईल फ्रेंडलीनेस त्या ऑप्शनमध्ये नाही आहे. सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन डील्स विथ एनहान्सिंग वेबसाईट रँकिंग युझिंग. सोशल मीडिया म्हणते की काय येणार रे बाबा, ब्लॉग्स अँड फेसबुक. द पेज शुड इन्क्लूड प्रॉपर हेडिंग टॅग फ्रॉम H1 to H6. हे तर सगळ्यांना माहिती आहे, 11वीपासून शिकतो आपण. हेडिंगचे लेवल कुठून कुठपर्यंत असतात, H1 to H6. वेरियस ऑनलाईन कीवर्ड प्लॅनर टूल्स आर कीवर्ड प्लॅनर अँड गुगल ॲडवर्ड. सो इथून तुम्हाला एक आयडिया भेटेल कीवर्ड सर्च करण्यासाठी. फॅक्टर्स फॉर SEO आर स्पीड ऑफ द वेबसाईट अँड मोबाईल फ्रेंडलीनेस. SEO ऑडिट टूल्स आर SEO ऑप्टिमर अँड SEO मेटर. SEO ऑप्टिमर अँड SEO मेटर. बरोबर. MCQ 3 करेक्ट आन्सर पण या चॅप्टरमध्ये विचारतात. ऑन पेज SEO includes provision for good content, good keyword selection and putting keywords in right places. Link building, directories, search, this all comes in off page. ऑन पेज मध्ये कोण कोण येतो, ऑन पेज म्हणजे पेजच्या आतमध्ये कोण कोण येतो, गुड कीवर्ड, गुड कंटेंट, पुटिंग कीवर्ड्स ॲट करेक्ट प्लेसेस. सो ABC इज द राईट ऑप्शन. बाकी सगळे ऑफ पेजचे कंटेंट्स आहेत. हे बघा ऑफ पेजमध्ये काय ना, आता ऑफ पेजमध्ये लिंक बिल्डिंग, लिंक एक्सचेंज अँड सर्च इंजिन्स. दीज ऑल थिंग्स विल कम इन ऑफ पेज. Examples of search engine are Google, Yahoo and Bing. Java is a programming language and Internet Explorer is a web browser. So that is not a search engine. तो ब्राउझर आहे, ब्राउझर आणि सर्च इंजिन मध्ये फरक आहे. टेक्निक्स ब्लॅक हॅट strategies includes duplicate content, invisible text and stuffed keywords. White hat strategies include relevant content, well labeled images and relevant links. डुप्लिकेट स्टफ वगैरे काही नसतो व्हाईट हॅटमध्ये, ते सगळं ब्लॅक हॅटमध्ये असतो. ऑप्टिमायझिंग वेबसाईटमध्ये काय काय क्वेश्चन विचारतात. इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ SEO ऑप्टिमायझेशन आर कीवर्ड रिसर्च अँड ॲनालिसिस. कीवर्ड रिसर्च ॲनालिसिस आर इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. अदर फॅक्टर्स टू रँक वेबसाईट हायर आर स्पीड ऑफ द वेबसाईट, मोबाईल फ्रेंडलीनेस अँड क्रिएटिंग robot.txt.
Following are the ways to optimize the web page for SEO, that is page structure optimization, SEO keywords, and social SEO, social bookmarking. What are the different ways to optimize the website for SEO in HTML body, title tag, heading tags, and image with alt attributes? So these can be the right answers. Match the following पण माहिती पाहिजे तुम्हाला. मॅच द फॉलोइंग बरोबर पेअरला मॅच करायचे. आणि हे बघू शकतो मॅच द फॉलोइंग कसं येतो. SEO ऑडिट म्हटलं की कोण येणार? SEO ऑडिट म्हटलं की दॅट इज गोइंग टू डिटरमाइन द हेल्थ ऑफ द वेबसाईट. ऑन पेज SEO म्हटलं की कोण येणार? ऑन पेज SEO गुड कीवर्ड्स. बरोबर. यूज टू गेट डेटा फ्रॉम द फॉर्म डॉलर पोस्ट. हा बेसिकली तुमचा PHP मधला क्वेश्चन आहे, डॉलर पोस्ट. फॅक्टर्स फॉर SEO पेज स्पीड. ठीक आहे. हा क्वेश्चन हा 2 मार्काला आन्सर द फॉलोइंग विचारतात. डिफाइन SEO. So SEO is a technique used for designing and developing website to rank the websites so that our website can be more popular. SEO is a subset of search engine marketing. Okay. So पण येतो डिफाइन SEO, स्टेट द टाइप्स ऑफ SEO. कंटेंट जेवढं तुम्हाला ऍड करता येईल तेवढं कंटेंट तुम्ही ऍड करून लिहा. कोण तुमचे मार्क्स कट नाही करणार. आता हे सगळं तुम्हाला वन शॉट व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करून दिलेलं आहे, तर तुम्ही वन शॉट व्हिडिओ प्लीज बघा आणि हे सगळं क्वेश्चन्स एकदा गो थ्रू करू शकता. ठीक आहे. हाच क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये असणार आहे. हे सोडून तुमच्या पेपरमध्ये एकही क्वेश्चन असणार आहे. हे माझा 100% ओपन चॅलेंज आहे सगळ्यांसाठी. ऑल क्वेश्चन्स विल बी फ्रॉम दिस PYQ ओनली. शॉर्ट नोट ऑन व्हाईट हॅट, शॉर्ट नोट ऑन ब्लॅक हॅट. येणार म्हणजे येणार. तुमच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन दिसणार. नाही दिसला तर नंतर कमेंट करून सांगा मला सर नाही आला म्हणून. मी व्हिडिओ डिलीट करतो यूट्यूबमधनं, पण येणार. ठीक आहे. 100% सांगतो हा क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये येणार. शॉर्ट नोट ऑन व्हाईट हॅट आणि शॉर्ट नोट ऑन ब्लॅक हॅट. येणार म्हणजे येणार. सगळं थेअरी म्हणजे बघा इथं जे पॉईंट्स लिहिलेत ना, हे पॉईंट्स तुम्हाला लिहिता आलं म्हणजे आता तुम्हाला लिहायचं नाही, तुम्हाला एक्झाममध्ये टाईप करायचं आहे. काय करायचं? टाईप करायचं आहे. आपल्याला एवढे पॉईंट्स म्हणजे 5-6 पॉईंट्स तरी टाईप करता आला पाहिजे. एक्झामिनरला हा फील आला नाही पाहिजे अरे किती स्मॉल आन्सर लिहिले. एक्झामिनरला हा फील आला पाहिजे अरे किती मोठं आन्सर लिहिले आणि किती डिटेलमध्ये एक्सप्लेन करून लिहिले. असा फील एक्झामिनरला आला पाहिजे तुमचा पेपर बघताना. बरोबर. हे सगळं मॅन्युअल चेकिंग होतो, ऑटोमॅटिक चेकिंग होत नाही. आन्सर द फॉलोइंग कोडिंग सगळं एक्झामिनर मॅन्युअली बसून चेक करतो. ऑप्टिमायझिंग वेबसाईट. पेज कंटेंटला कसं ऑप्टिमाइज करणार तुम्ही? बरोबर. पेज स्ट्रक्चरला कसं ऑप्टिमाइज करणार तुम्ही? काय काय पेज स्ट्रक्चरमध्ये असलं पाहिजेत? सगळे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत. अँड दिस ऑल थिंग्स कम्स इन एक्झाम. शॉर्ट नोट अँड SEO कीवर्ड्स. एव्हरी टाइम दिस क्वेश्चन कम्स इन एक्झाम. SEO सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन अँड SEO बॅकलिंकवरती पण क्वेश्चन विचारतात. आता सगळ्यांचा पेपर वेगळा असतो. म्हणताल सर एवढं क्वेश्चन कुठून आलेत? अरे हे सगळ्यांच्या पेपरमध्ये कॉमन क्वेश्चन्स असतात. सगळ्यांचा पेपर वेगळा असतो IT एक्झाममध्ये. ठीक आहे. SEO सोशल बुकमार्किंग पण एक्झाममध्ये विचारलेत. अरे अदर फॅक्टर्सबद्दल पण विचारलेत. अदर फॅक्टर्स तुम्ही सगळे एकदा रीड करून काढा आणि खूप सिम्पल आहे. वन शॉट व्हिडिओमध्ये सगळे एक्सप्लेन केले मी. ठीक आहे. एवढंच तुम्हाला करायचं आहे चॅप्टर 2 मध्ये. एवढं सगळं तुम्ही केलं. एकदा रिपीट करतो. वन शॉट व्हिडिओ हा PYQ. आणि हे सगळं जर तुम्ही व्यवस्थित करून गेले विथ आन्सर द फॉलोइंग तर तुम्हाला या चॅप्टरमधनं 10 मार्क्स इझिली भेटू शकतो. समजलं? ठीक आहे. चलो रिवाइज करत राहा. पुढचे चॅप्टर्सचा व्हिडिओ पण मी अपलोड करतो लगेच. ठीक आहे. चलो ऑल द बेस्ट.